आई जन्नी माता किनेश्वर या सामन्याचा कॉल मात्र किनेश्वर संघाच्या बाजूने झुकलाय आणि त्यांनी प्रथम क्षेत्र गोलंदाज फलंदाजी करण्याचा निर्धार व्यक्त केलाय. पाहूया त्यांचा हा निर्धार किती फलदायी ठरतोय त्यांच्या संघासाठी. आणि गोलंदाजीसाठी पाचारण केलंय ते उंबरकोंड या संघाला. उंबरकोंड संघ हा देखील आपल्या पोलादपूर तालुक्यातील नामवंत संघ. किनेश्वर संघाच्या माध्यमातून आपण स्ट्राईकला पाहतोय ते सागर शेलार वर नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय ते शुभम पवार यांना. सागर याच्याकडे देखील क्षमता आहे परंतु आतापर्यंत मात्र त्याच्या माध्यमातून आपल्याला जो खेळ पाहायला मिळाला नाही. परंतु या सामन्यात मात्र त्यांच्याकडे खूप मोठी संधी आहे. आज खेळाडूंची कमतरता असणारा हा संघ या सामन्यात संधीचं सोनं करतोय का सागर शेलार हे पाहणं उत्कंठावर्धक असणारे पूर्ण पोलादपूर वासी यांना तसेच ग्रामस्थ किनेश्वरी यांना आणि आपले प्रेक्षक व आपले पाठीराखे यांच्या आशा कशा प्रकारे पल्लवित करतायत आणि कशा प्रकारे त्यांच्या पदरी यश प्राप्त करून देत आहेत हे येणारे 24 चेंडू मात्र निर्धारित करतील. घाई करा आपण पाहतोय ते मंगेश यांना. घाई करा, खूप वेळ होतोय आपल्याला. आज जवळजवळ 17 सामने खेळायचे. कालचाही एक सामना राहिलेला आहे. तरी सर्व संघनायकांनी विनंती आहे की आपण घाईमध्ये सर्व चालू करायचं आहे. 20 मिनिटांमध्ये आपल्याला 4 षटकं पूर्ण करायचे आहेत. पॉवर प्लेचे षटक हाताळण्यासाठी मात्र आपण गोलंदाजी एंडवरती पाहतोय ते मंगेश यांना. पहिला चेंडू वरती, चेंडू खेळण्यासाठी पूर्णपणे अपयशी आणि चेंडू होता उजव्या यष्टीच्या बाहेर. या चेंडूवरती अवांतर धावसंख्या मिळतील 2. अवांतर धावसंख्येने मात्र येथे किनेश्वर संघाचं खातं उघडण्यात यश संपादन झालं. ते मंगेश यांच्या माध्यमातून प्रतिपक्ष गोलंदाज यांच्या माध्यमातून सुरेख चेंडू हाताला होता आणि त्याला तितक्या चांगल्या पद्धतीने खेळून मात्र काढलाय मिडऑफच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक फलंदाज सागर यांनी दीपक पार्टे साहेब यांचंही येथे आगमन झालंय. त्यांचंही कमिटीच्या वतीनं हार्दिक असं स्वागत असेल. पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण पाहतोय ते मंगेश यांना गोलंदाजी करत असताना आणि त्यांचा सामना करण्यासाठी शुभम. पाहूया शुभम कशा प्रकारे मारा करतोय आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा एक दिशाहीन चेंडू म्हणावा लागेल तो मंगेश यांच्या माध्यमातून. आणि अशा प्रकारे मात्र अवांतर धावसंख्येने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या झाली आहे ती 3, माफ करा 4. एक चेंडूच्या समाप्तीनंतर पुन्हा एकदा भरकटलेली गोलंदाजी आणि स्वेर मारा म्हणावा लागेल यावेळेस मंगेश यांचा. खेळपट्टीवरती आपण पाहतोय तो शुभम पवार यांना आणि त्यांची साथ देत असताना सागर शेलार दोन्ही सलामीवर फलंदाज. एक बचावात्मक फटका मारण्याच्या पवित्रात आपण शुभम यांना पाहतोय आणि त्याचं पर्यवसन डॉट बॉलची सांगता. चेंडू मात्र जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. स्वेर माराच्या नंतर पुनरागमन करत असताना मंगेश चांगलं कमबॅक म्हणावं लागेल त्यांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा अवांतर धावसंख्येने भर पडते. उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर जाणारा हा चेंडू मंगेश यांच्या माध्यमातून. धावसंख्येत मात्र बदल होतोय. धावसंख्या झाली बिनबाद 6. पहिलं षटक मार्गस्थ असताना गोलंदाज मात्र खेळपट्टीवरती पूर्णपणे बीट होतोय. काहीसा तो दिशेने गोलंदाजी करतो. या चेंडूवरती आपल्याला 2 धावा मिळत आहेत. धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या झाली ती बिनबाद 8. पहिलं षटक मार्गस्थ असताना आतापर्यंत 5 चेंडू वाईड हाताळले ते मंगेश यांच्या माध्यमातून. हा त्यांच्या माध्यमातून विक्रम होतोय का यावेळेस चांगलं पुनरागमन म्हणावं लागलं. फलंदाज मात्र बीट होतोय. चांगल्या चेंडूवरती खेळण्यास मात्र तो अपयशी ठरतोय तो शुभम. गोलंदाजाच्या या मनस्थितीचा चांगला पुरेपूर फायदा घेणं गरजेचं होतं. पुन्हा एकदा चांगलं गोलंदाजीचं प्रात्यक्षिक मंगेश यांच्या माध्यमातून. पूर्णपणे बीट होतोय तो शुभम. चांगलं पुनरागमन म्हणावं लागेल ते मंगेश यांच्या माध्यमातून आपल्या संघासाठी. यावेळी चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती येईल परंतु तोपर्यंत एक धाव पूर्ण दुसऱ्या धावाचा प्रयत्न होईल का, परंतु एकाच धावेवरती मात्र समाधान व्यक्त करतोय तो शुभम.
स्ट्राईकला पुन्हा एकदा येतोय तो सागर शेलार. या चेंडूवरती फक्त एक धाव. धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या झाली ती 9. पुन्हा एकदा चेंडू जातोय डिक्लेअर झोनमध्ये. धावसंख्येत बदल होतोय. 10. एक षटकाची समाप्ती होते. मंगेश यांचं काहीस फायदेशीर काहीस महागडं षटक म्हणावं लागेल ते मंगेश यांचं. धावा खर्च केले ते एकूण 10 आणि त्यात तब्बल 5 चेंडू त्यांनी अवांतर टाकले होते. वाईड चेंडू टाकले होते. नाहीतर नक्कीच त्यांच्या षटकामध्ये फक्त 3 ते 4च धावा खर्च केल्या गेल्या असत्या. परंतु त्यांच्या या स्वेर गोलंदाजीच्या माध्यमातून आपल्या संघासाठी त्यांनी 10 धावा खर्च केलेत. स्ट्राईकला पुन्हा एकदा आपण पाहतोय तो शुभम यांना. गोलंदाजीसाठी आपण पाचारण केलंय ते सूरज पार्टी यांना. उंबरकोंड संघाचा हा गोलंदाज. वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्केंडवरती आपण पाहतोय ते सूरज पार्टी यांना. त्यांचा मारा करतील शुभम पवार. पाहूया शुभम पवारने आत्तापर्यंत मात्र संयमी फलंदाजी केले. बचावात्मक खेळ त्यांच्या माध्यमातून होतोय. कारण त्यांना माहिती आहे आपल्या संघामध्ये आज खेळाडूंची भरणा नाही आहे. आपल्याच खांद्यावरती जबाबदारी. त्याचा कुठेतरी दबाव त्यांच्यावरती येत असताना आपण पाहतोय. सुरेख चेंडूची समाप्ती होते. चेंडू मात्र जातो एस्टेरिक्सच्या हातामध्ये. निर्धाव स्वरूपाचा हा चेंडू. या चेंडूवरती एका धावेवरती समाधान मानावं लागेल ते शुभम यांना. घोषित क्षेत्रामध्ये चेंडू वारंवार जातोय. त्याचा फायदा कुठेतरी गोलंदाजांना होत असताना चेंडू हवेत आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक वेगानं पुढे सरसावतोय आणि चांगला प्रयत्न म्हणावा लागेल तो मंगेश यांच्या माध्यमातून. एक कठीण असणारा झेल मात्र त्यांनी लिहिले या आपल्या संघासाठी यशस्वी करून दाखवलाय. आणि पहिला गडी बाद होतोय तो किनोशर या संघाचा शुभम यांच्या स्वरूपात. दुसरा षटक मार्गस्थ असताना कार्याध्यक्ष चषकचा जर आपण विचार केला तर कालच्या दिवसाचा व आजच्या दिवसातील हा दुसरा सामना म्हणत असताना या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट झेल म्हणावा लागेल तो मंगेश यांच्या माध्यमातून. खूपच दूर होता परंतु अतिशय दूर असणारा चेंडू मात्र त्याने लिहिल्या जाऊन यशस्वीरित्या झेल केलाय मंगेश यांच्या माध्यमातून. आणि पहिला गडी बाद होतोय तो किनोशर संघाचा. आणि त्याची जागा घेण्यासाठी आता मात्र आपण खेळपट्टीवरती पाहतोय ते संदेश यांना. पाहूया संदेश यांच्याकडे अनुभव आहे परंतु त्या अनुभवाचा काहीतरी फायदा आपल्या संघासाठी करून देतील का ते संदेश. शुभमची जागा घेण्यासाठी ते मैदानावरती स्थिरावत आहेत. त्यांचा मारा करतील सूरजने आतापर्यंत 3 चेंडू हाताळलेत. धावा फक्त 1 खर्च केले. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल ती सूरज यांच्या माध्यमातून. 4 चेंडू 1 गडी बाद आणि 1 धाव फक्त खर्च केले ती सूरज यांनी. पुन्हा एकदा दबावाच्या छायाखाली मात्र किनोशर संघ आपण पाहू शकताय. गडी बाद झाल्यानंतर यावेळेस चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडू खाली येईल परंतु चांगला झेल म्हणावा लागेल त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षकच्या माध्यमातून दुसरा गडी बाद होतोय तो संदेश यांच्या माध्यमातून किनोशर संघाचा. 10 धावसंख्येवरती सँडी बाद झाल्यानंतर माफ करा 11 या धावसंख्येवरती किनोशर संघाचा 2 गडी बाद झालेत. आणि सँडीचं पतन झाल्यानंतर मात्र उदय खेळपट्टीवरती स्थिरावतोय. पाहूया उदय कशा प्रकारे कामगिरी करतोय आपल्या संघासाठी. किनोशर संघाचा हा अनुभवी खेळाडू आहे. आज मात्र त्यांचा अनुभव येथे पणाला लागण्याची शक्यता.
गोलंदाजी मार्केटवरती आपण पाहतोय सूरज यांना पावलांचा अंदाज घेऊन वेगानं मात्र खेळपट्टीच्या दिशेने स्थिर ठरवतोय. अवांतर धावसंख्येनं भर पडते. चेंडू उजव्या यष्टीच्या खूपच बाहेरून जाणारा चेंडू पंचदंडित करतायत सूरज यांना. अवांतर धावसंख्येनं भर होते. धावसंख्या झाली ती 12. उदय स्ट्राईकला ते उदय नॉन स्ट्राईकला पाहतोय आपण ते सागर यांना. सागर यांना मात्र चेंडू खूपच कमी चेंडूंचा सामना करावा लागलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर झालं ना. धावसंख्या पाहताय आपण 2 गडी बाद 12. कॉमेंटेटर कुठं राहिला? येणार आहे की नाही येणार आहे? लावतो तो धंद्याला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर किनेश्वर संघाची काहीशी पडझड झालेली ती 2 गडी बाद झालेत त्यांचे. आणि आता तिसरं षटक हाताळण्यासाठी पाचारण केले ते सागर यांना. उंबरकोंड या संघाच्या माध्यमातून वैयक्तिक पहिलं सांघिक तिसरं षटक हाताळण्यासाठी पाचारण केले ते सूरज यांना. सूरज यांचा सामना करतील ते सागर शेलार. पाहूया सागर शेलार कशा प्रकारे त्यांना परतावून लावतात ते. यावेळेस चेंडू हवेत आहे परंतु चेंडू जाईल मात्र डिक्लेअर झोनमध्ये 1 या धावसंख्येसाठी 2 या धावसंख्येसाठी माफ करा. धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या झाली ती 14. काहीसा बचावात्मक पवित्रात खेळत असताना किनेश्वर संघ इथे आपण पाहतोय एज लागल्यानंतर चेंडू जाईल 1 या धावसंख्येसाठी. डिक्लेअर झोनमध्ये चेंडू जातोय. या 1 या धावसंख्येनं धावसंख्या वधारते. धावसंख्या झाली ती 15. 2 गडी बाद 15. तिसरं षटक मार्गस्थ असताना उंबरकोंड या संघाच्या माध्यमातून सुरेख गोलंदाजी म्हणावी लागेल. उंबरकोंडच्या गोलंदाजांच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने खेळून काढलाय. मिड ऑफच्या दिशेने चेंडू खेळवलाय. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावचा प्रयत्न होईल का? आणि यस दुसऱ्या धावचा नक्कीच प्रयत्न होईल कारण त्या ठिकाणी मात्र फंबल झाले होते ते मंगेश आणि त्याचं पर्यवसन म्हणून एक अतिरिक्त धाव मात्र प्राप्त केले ते सागर यांनी. पुन्हा एकदा स्ट्राईकवरती आपण पाहतो ते सागर यांना. सागर यांच्यावरती या संघाची मात्र पूर्ण दारोमदार असणार आहे ते किनेश्वर या संघाची. पाहूया त्यांचा अनुभव त्यांचा खेळ आपल्या संघासाठी काय योगदान देत आहे ते. यावेळेस डाव्या बाहेर जाणार हा चेंडू पंच मात्र दंडित करतील. आपले 2 हात समांतर करतील आणि गोलंदाजाला दंडित करतील. धावसंख्येत भर होते. धावसंख्या झाली ती 19. तिसरं षटक मार्गस्थ असताना आता काहीसा तरी सन्मानजनक स्कोर म्हणावा लागेल तो किनेश्वर संघाच्या माध्यमातून आपण पाहतोय. तिसरं षटक मार्गस्थ असताना यावेळेस चेंडू मिडऑफच्या दिशेने चटवलाय. 1 बाउन्स सीमारेषा पार. चेंडू खणखणीत चौकार. सागराच्या बॅटमधून आपण पाहतोय हा खणखणीत चौकार. 4 धावांसाठी धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या झाली ती 2 गडी बाद 23. किनेश्वर या संघाचे तिसरे षटक मार्गस्थ असताना सागर यांच्या माध्यमातून या गोलंदाजीचं जर पृथक्करण करायचं झालं तर पहिल्या चेंडूवरती 2 धावा. तदनंतरच्या चेंडूवरती 1 धाव. तिसऱ्या चेंडूवरती मात्र 2 धावा. त्याच्यानंतर मात्र 1 अवांतर चेंडू टाकला होता आणि त्यानंतर येणारा हा चेंडूवरती 4 धावा आपण पाहतोय. अशा प्रकारे या गोलंदाजाला आत्तापर्यंत 10 धावा मात्र खर्च केलेत आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून आणि त्याचा काहीसा फायदा मात्र करून दिलाय तो प्रतिपक्ष असणारा किनेश्वर या संघाला. खरपूस समाचार घेतलाय तो सागर यांच्या माध्यमातून. यावेळेस देखील त्याच दिशेने चेंडू तटवलाय. 1 धाव मात्र यशस्वीरित्या पूर्ण. दुसऱ्या धावाचा कोणत्याच प्रकारचा धोका मात्र यावेळेस पत्करणार नाही तो सागर. स्ट्राईकला आपण पाहतोय ते उदय दाभेकर यांना. पाहूया उदय होता आता स्ट्राईकला आहे तो उदय. नॉन स्ट्राईकला सागर शेलार. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्केटवरती आपण पाहतोय ते सूरज सागर यांना. अतिशय चांगला चेंडू म्हणावा लागेल. पूर्णपणे बीट झालाय तो उदय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 24. किनेश्वर या संघाची. या खेळपट्टीचा जर विचार केला तर 24 ही धावसंख्या काहीशी सोपं असा
आव्हान आणि ज्या प्रकारे मात्र या खेळपट्टीवरती धावांची आवश्यकता असणार आहे त्या प्रकारचा खेळ मात्र आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत नाही फलंदाजाच्या माध्यमातून आणि त्याचा परिपूर्ण फायदा मात्र उचलत असताना उंबरकोणचे गोलंदाजी मार्केटवरती आपण पाहतोय ते विशाल यांना एक सुरेख चेंडू होता त्याला तितक्याच चांगल्या पद्धतीने खेळून काढले कोणताही धोका पत्करला नाही आणि फक्त एक धाव खेळून चांगल्या चेंडूला सन्मान मात्र त्यांनी त्या ठिकाणी दिलाय तो सागर यांनी बॅट कट पुन्हा एकदा आपण स्ट्राईकला पाहतो ते उदय यांना उदय कशा प्रकारे मारा करतोय उदय पूर्णपणे बीट होतोय परंतु एक धाव मात्र ते आपल्या संघासाठी निश्चितच घेतील चेंडू जातोय घोषित क्षेत्रामध्ये आणि त्याचं पर्यवेक्षण पुन्हा एकदा आपण स्ट्राईकला पाहतोय ते उदय यांना आवश्यकता मात्र होती की ती सागर मात्र खेळपट्टीवरती असायला पाहिजे होता परंतु एक घोषित धावसंख्येचा कुठेतरी फटका मात्र येता आपल्याला पाहायला मिळतो ते किलोशर संघासाठी 26 धावांचा आतापर्यंत खर्च केलं सुरेखरित्या तटवला चेंडू जाईल घोषित क्षेत्रामध्ये एक या धावसंख्येसाठी धावसंख्येत बदल होतोय धावसंख्या झाली ती 27 पुन्हा एकदा गोलंदाजी मार्केटवरती आपण पाहतोय आकुटप्याचा चेंडू होता परंतु त्याला खेळण्यात मात्र काहीशी अडचण मात्र तेथे आपण पाहतोय ते उदय दाभेकर यांना निर्धाव चेंडूची सांगता होते धावसंख्येत कोणताच बदल नाही धावसंख्या मात्र स्थिरावले माफ करा 28 या धावसंख्येवरती किलोशर संघ खेळत असताना पुन्हा एकदा त्याच दिशेने चेंडू तटवलाय एक धाव पूर्ण धावसंख्येत बदल धावसंख्या झाली तो 29 एक चेंडू या इनिंग मधील शेष असताना स्ट्राईकला आपण पाहतोय ते सागर यांना खूपच कमी चेंडू मात्र त्यांना खेळण्यासाठी मिळाले होते आणि त्या मिळालेल्या चेंडूवर त्यांनी चांगल्या प्रकारे फलंदाजी केली आणि काहीसा सन्मानजनक स्कोर त्यांच्या माध्यमातून आपल्या संघासाठी त्यांनी लगावून दिला होता यावेळेस देखील चेंडू जातो एक धाव पूर्ण दुसऱ्या धावचा प्रयत्न होईल का आणि दुसरी धाव देखील यशस्वीरित्या पूर्ण करत असताना धावसंख्येत बदल होतोय धावसंख्या झाली ती 31 4 षटकांच्या समाप्तीनंतर किलोशर संघाची धावसंख्या झाली ती 31 2 गाड्यांच्या मोबदल्यात आणि येणाऱ्या 24 चेंडूमध्ये उंबरकोड या संघाला 32 धावांचं आव्हान असणार आहे काहीसं माफक परंतु किलोशर संघ कशा पद्धतीनं हे छोट्याशा धावसंख्येवरती गोलंदाजी करतोय कशा प्रकारे क्षेत्ररक्षण लावतोय व आपल्या संघाला विजयश्री संपादन करून देईल का काहीसं माफक काहीसं आव्हानात्मक आव्हान नक्कीच असेल परंतु हा अनिश्चिततेचा खेळ असणारा हा क्रिकेट कोणत्याच गोष्टीचं आपण इथे भविष्य मात्र वर्तवलं जाणार नाही परंतु आपण प्रतिपक्ष असणारा उंबरकोड हा संघ देखील या स्पर्धेतील बलाढ्य असणारा असा हा संघ आहे नक्कीच त्यांच्याकडे विस्फोटक फलंदाज आहेत आणि त्याचा पुरेपूर फायदा मात्र घेतील यानंतर होणारा सामना लोहारे शिवगर्जना लोहारे वर्सेस जो चालू सामना आहे त्यामध्ये जो विजयी संघ असेल त्यासोबत खेळवण्यात येईल तरी लोहारे संघ शिवगर्जना लोहारे संघाने रेडी राहायचं आहे रमेशजी पाटे साहेब यांनाही देखील आम्ही विनंती करतो त्यांनी व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हायचंय चला किन्नेश्वर संघ आई जन्नी माता किन्नेश्वर आपण त्वरित मैदानाचा ताबा घ्यायचा आहे आणि 20 मिनिटांमध्ये आपली 4 षटकं पूर्ण करायची आहेत प्रत्येक संघनायकाने याची जबाबदारी घेतली पाहिजे रमेश पाटे साहेब यांना आम्ही विनंती करतो त्यांनी व्यासपीठावरती यायचंय आयोजकांच्या वतीनं त्यांना सूचना असणार आहे उंबरकोट संघाचे बॅट्समन देखील त्वरित पाठवा रमेश पाटे साहेब यांना देखील आमची विनंती असेल त्यांनी व्यासपीठावरती यायचं आपण आलात या सामन्याची स्पर्धेची शोभा वाढवली
छोटेखानी सत्कार आमच्या वतीनं आपला करण्यात येईल, तरी आयोजकाच्या वतीनं आपल्याला नम्र विनंती असेल आपण व्यासपीठावरती यायचंय. नागेश दादा भोसले यांचंही खेळपट्टीवरती आगमन झालंय. त्यांचाही छोटेखानी सत्कार येथे करत असताना अमितजी घाडगे साहेब यांच्या हस्ते त्यांचा सत्कार होत असताना आपण पाहतोय. मुख्य व्यासपीठावरती आपण आलात, या स्पर्धेची शोभा वाढवलीत, त्याबद्दल कमिटीच्या वतीनं हार्दिक असा आपला आभार. पुन्हा एकदा एक छोटेखानी सत्कार आपण पाहतोय. माननीय श्री अमितजी घाडगे यांच्या हस्ते भोसले दादांचा सत्कार होत असताना आपण पाहतोय. अनेक मान्यवर या स्पर्धेसाठी उपस्थित होत आहेत, या स्पर्धेची शोभा वाढवत आहेत. या सर्व मान्यवरांच्या माध्यमातून, हितचिंतकांच्या माध्यमातून, पाठीराख्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला मृत स्वरूप आपण पाहतोय आणि एक दैदिप्यमान असं आयोजन त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. कार्याध्यक्ष चषक माननीय श्री विकासजी उतेकर यांच्या माध्यमातून दीपकदादा पार्टे यांचाही छोटेखानी सत्कार आपण व्यासपीठावरती पाहतोय. आम्ही विकासजी उतेकर साहेब यांना विनंती करू, आपण त्यांचा सत्कार करून घ्यायचा आहे. बोलूयात सामन्याकडे. चालू असणारा सामना उंबरकोंड वर्सेस किनेश्वर. उंबरकोंड या संघाला 24 चेंडू आणि 31 धावांची आवश्यकता असणार आहे. येणाऱ्या 24 चेंडूमध्ये कशा प्रकारे 32 धावांचं आव्हान असणार आहे ते उंबरकोंड या संघाला. काहीसं मापक असं आव्हान किनेश्वर संघाने त्यांच्यासमोर ठेवलंय. या कमी लो स्कोरिंग सामन्याला कशा प्रकारे फेस करतोय उंबरकोंड संघ आणि कशा प्रकारे आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून रोखून ठेवतोय किनेश्वर संघ. आता कोण टाकतोय, हा आला तर प्रदीप असेल, दुसरा कोण दिला तर बघायला लागेल. प्रदीप अनिलदादा मोरे यांचं येथे आगमन झालं, त्यांचंही कमिटीच्या वतीनं हार्दिक असं आभार. गोलंदाजी मार्केटवरती आपण पाहतोय ते बाबूराव यांचा मारा करेल तो निखिल आणि त्यांच्या जोडीला आहेत ते आपण सलामीवीर फलंदाज मंगेश. पाहूया निखिल व मंगेश कशा प्रकारे योगदान देत आहेत आपल्या संघासाठी. प्रदीपच्या माध्यमातून पहिला चेंडू हाताळण्यासाठी किनेश्वर संघाच्या माध्यमातून अगोदर टप्प्याचा चेंडू होता आणि कोणताही धोका पत्करला नाही या चेंडूवरती. चेंडूला पहिलं प्रथमतः समजावून घेण्याचा प्रयत्न मात्र येते निखिल यांच्या माध्यमातून. असं मापक आव्हान असताना मात्र कोणत्याच प्रकारचा धोका मात्र पत्करण्यास धजावत नाही तो मग निखिल. आणि निर्धाव चेंडूची सांगता प्रदीप यांच्या माध्यमातून. वेळावले चेंडू हवेत आहे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक नाही आणि चेंडू जाईल दणदणीत 4 धावांसाठी खणखणीत चौकार. या 4 या धावसंख्येनं संघाचं खातं उघडलं येते उंबरकोंड या संघाच्या फलंदाजाच्या माध्यमातून. 2 चेंडू 4 धावा. कार्याध्यक्ष चषक या स्पर्धेचं सुंदर आणि नीटनेटकं आयोजन आपण पाहतो ते माननीय श्री विकासदादा उतेकर यांच्या माध्यमातून. या स्पर्धेसाठी पुन्हा एकदा निर्धाव अवांतर चेंडून धावसंख्या मात्र वधारते. दिशाहीन चेंडू डाव्या यष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू प्रदीप यांच्या माध्यमातून
आणि या स्पर्धेचं लाईव्ह प्रेक्षेपण करत असताना सुपर स्पोर्ट्स या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण पाहताय घर बसल्या प्रेक्षक मात्र त्याचा आनंद घेत असताना तालुक्यातील संपूर्ण खेळाडू व क्रिकेटप्रेमी यांच्या माध्यमापर्यंत ही स्पर्धा पोहोचवण्याचं श्रेय मात्र सुपर स्पोर्ट्स या यूट्यूब चॅनलला आपल्याला द्यावा लागेल. सकाळी 8 वाजल्यापासून आपण जर कुठे जर विचार केला ज्या ज्या ठिकाणी यूट्यूबच्या मॅच असतात त्या ठिकाणी यूट्यूब चॅनलवाला 9च्या नंतरच आपल्याला पाहायला मिळतो, पण या चॅनलच्या माध्यमातून मात्र चांगलं सहकार्य आम्हाला प्राप्त झालं. त्यांचंही कमिटीच्या वतीनं हार्दिक असा स्वागत असेल, आभार असेल. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्केंडवरती प्रदीप, चेंडू हवेत होता परंतु क्षेत्ररक्षक मात्र तिथपर्यंत नाही आणि त्याचं पर्यवसन होतंय 4 धावांसाठी. खणखणीत चौकार, धावसंख्या वेगानं पुढे सरसावते, धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या झाली ती 13. पहिलं षटक मार्गस्थ असताना पॉवर प्लेचं काहीसं महागडं षटक म्हणावं लागेल ते बाबुराव यांच्या माध्यमातून. यावेळेस चेंडू हवेत आहे परंतु पॉवर प्लेचा षटक असल्या कारणाने क्षेत्ररक्षक मात्र चेंडूपर्यंत पोहोचणार नाही. चेंडू मात्र जाईल सीमारेषा पार, धावा मिळतील 4. खणखणीत चौकार. सतरा. एक षटकाच्या समाप्तीनंतर उंबरकोंड या संघाची माफ करा, एक चेंडू शेष असताना उंबरकोंड या संघाची धावसंख्या झाली ती 17. बिनबाद 17. छोटी धावसंख्या असणारा हा सामना, त्यात अधिक दिशेने गोलंदाजी म्हणावी लागेल, स्क्वेअर मारा म्हणावा लागेल तो बाबुराव यांच्या माध्यमातून आणि त्याचा पुरेपूर फायदा मात्र उंबरकोंड संघ. चेंडू जाईल खणखणीत 6 धावांसाठी. षटकार. प्रेक्षक मात्र खेळाडू मात्र इथं प्रेक्षकाच्या भूमिकेत आपण पाहायला बघतो मिळतो तो शुभम. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या बिनबाद 23. खूपच महागडं षटक म्हणावं लागेल ते बाबुराव यांच्या माध्यमातून. त्याचा खरपूस समाचार मात्र घेतलाय तो निखिल यांनी. शिवगर्जना लोहारे संघाचा संघनायक यांनी स्टेजवरती यायचे, उपस्थित राहायचं. आपला लगेच टॉस होईल. नंतर धावसंख्येत जर विचार केला तर जिंकण्यासाठी सांघिक दुसरं वैयक्तिक पहिलं षटक हाताळण्यासाठी शिवा पवार यांनी मात्र गोलंदाजाला पाचारण केलंय. तो सनी यांना पाहूया. सनी याच्याकडे तेज तिकट मारा आहे परंतु समोर फलंदाज मात्र निखिल व मंगेश असणार आहे. या 2 फलंदाजांना कशा प्रकारे रोखून धरतोय तो सनी हे येणारे 6 चेंडू मात्र ठरवतील, निर्धारित करतील. गोलंदाजी मार्केंडवरती आपण पाहताय पावलांचा अंदाज घेऊन यावेळी चेंडू हवे ते क्षेत्ररक्षक मात्र चेंडू खाली जाईल का, परंतु खूपच लेजी क्रिकेट म्हणावं लागेल ते संदीप यांच्या माध्यमातून. आपण बाउंड्री लगतच्या बाजूने पाहू शकता. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावचा यशस्वीरित्या प्रयत्न, दुसरी धाव देखील यशस्वीरित्या पूर्ण होत असताना धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या झाली ती 25. बिनबाद 25. हा चेंडू जाईल खणखणीत 4 धावांसाठी. क्षेत्ररक्षक मात्र ते कोणत्याच प्रकारचं योगदान मात्र त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळत नाही आणि सामन्याचं पूर्ण शोल्डर डाऊन मात्र यावेळेस आपण पाहू शकता ते किनोश्वर संघाच्या माध्यमातून. सामना पूर्णपणे आपल्या हातातून निसटला याची कुठेतरी त्यांना जाणीव झाले. पहिल्याच षटकामध्ये तब्बल 23 धावा मात्र खर्च केल्या होत्या त्या बाबुराव यांनी. तदनंतर पाचारण केलं ते सनी यांना आणि सनी यांच्या दोन्ही चेंडूचा जर विचार केला तर पहिल्या चेंडूवरती 2 धावा, तदनंतरच्या या येणाऱ्या चेंडूवरती 4 धावा.
सुरेख चेंडू म्हणावं लागेल, चांगलं पुनरागमन म्हणावं लागेल. सनी यांच्या माध्यमातून रिव्हर्स स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु तो पूर्णपणे अपयशी मात्र त्या ठिकाणी आपण पाहतोय ते मंगेश यांना. गोलंदाजीने मात्र ते हेरलं होतं आणि तदनुसार त्यांनी गोलंदाजी केली होती. चतुर गोलंदाज म्हणावं लागेल. यावेळेस मात्र डाव्या यष्टीच्या बाहेर जाणारा हा चेंडू पंचदंडित करतील सनी यांना. अवांतर धावसंख्या मिळेल ती उंबरकोट या संघाला. एक वाईड व डिक्लेअर अशा स्वरूपात या 2 धावा, माफ करा, एकच धावसंख्या मिळेल. धावसंख्यात बदल होतोय, धावसंख्या झाली ती 30. जिंकण्यासाठी फक्त 2 धावा ची आवश्यकता असणार आहे. चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये. एक पाहिजे. आता फक्त एका धावसंख्येची आवश्यकता असणार आणि फक्त अशी औपचारिकता या सामन्यामध्ये शेष राहिली होती. तीही औपचारिकता मात्र पूर्ण केली ती मंगेश यांच्या फलंदाजीच्या माध्यमातून. सामना मात्र जिंकलाय तो उंबरकोंड या संघाने पराभूत तसेच विजेता या दोन्ही संघाचं कम्युनिटीच्या वतीने